मित्रांनो, आपल्या अंबरनाथ बदलापूर शहराला हजारो वर्षांचा इतिहास लाभला आहे। बदलापूर शहराच्या नजीक असलेल्या गावखेड्यात मिळालेल्या गदेगळ आणि अनेक शिलाहारकालीन विरगळी व अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर पाहता आपण 1000 वर्षे मागे जातो। त्यानंतर थेट बदलापुराचा उल्लेख हा शिवकाळात व पेशवाईत आढळतो। ह्या भागात आपण माहिती घेणार आहोत अशाच काही इतिहासकालीन ठिकाणांची। त्यातले पहिले ठिकाण आहे ही ऐतिहासिक चावीच्या आकाराची विहीर। दुसरे ठिकाण आहे बदलापूर पूर्व भागातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र कोंडेश्वर। तसेच तिसरे ठिकाण आहे हे पांडवकालीन शिव मंदिर। सुप्रभात मित्रांनो, मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल उन्हाळ भ्रमंतीमध्ये। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहोत बदलापूर दर्शन करायला। बदलापूरच्या अशा ऐतिहासिक काही गोष्टी आहेत ज्या ऐतिहासिक अशा काही गोष्टी आहेत ज्या पुरातत्व आहेत, अशी काही मंदिरं आहेत आणि इथे एक सुंदर अशी चावीच्या आकाराची विहीर आहे। तर सर्वप्रथम आपण तिकडे जाणार आहोत। तर चला मित्रांनो, आपली सुंदर जर्नी स्टार्ट करूया। आणि आपल्यासोबत आज आहे निकिता नेहमीप्रमाणे आणि आमची लाडकी अंशिता। तर चला। बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस अवघ्या 6.5 किलोमीटर अंतरावर देवळोली या गावात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत सुंदर अशा ऐतिहासिक अशा चावीच्या आकाराच्या विहिरीजवळ। तुम्ही बघताय ही विहीर किती सुंदर दिसते आणि तिचा आकारही पूर्ण क्लिअरली दिसून येतो। एका चावीच्या आकारासारखा किंवा एखाद्या शिवलिंगाच्या आकारासारखा हा आकार तुम्हाला बघायला मिळतो। तर चला आपण बघूया आतमधून कशी दिसते ही विहीर आणि ह्याच्याबद्दलचा इतिहास काय तोही जाणून घेऊया। मित्रांनो, या विहिरीची खासियत म्हणजे या विहिरीचा असलेला आकार। लांबून पाहिले तर एक भले मोठे शिवलिंग पाहिल्यासारखे वाटते, तर आकाशातून पाहिले असता एखाद्या कुलपाची चावी लावायची जशी खाच असते अगदी त्याप्रमाणे भासते आणि समोरून पाहिले तर एखादी मोठी चावी असल्यासारखे दिसते। ह्या विहिरीची एकूण लांबी ही जवळजवळ 40 फूट व खोली ही अंदाजे 30 ते 35 फूट आहे। ह्या विहिरीवर आपल्याला अनेक कोरीव कलाकृती आणि शरपशिल्प पाहायला मिळते। पेशवे काळात थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या 1739च्या वसई मोहिमेत कल्याण प्रांताच्या परिसरात पेशवे सैनिकांचे तळ पडले होते। या ठिकाणी सैनिकांना व घोड्यांना पाण्याची व्यवस्था व्हावी ह्या उद्देशाने आधी असलेल्या विहिरीचे नव्याने बांधकाम करण्यात आले। अशा भरपूर विहिरी खोदल्या गेल्या, त्यातली ही एक विहीर असावी। विहिरीचे बांधकाम हे पेशवेकालीन शैलीतले वाटते, परंतु ही विहीर नक्की कोणी बांधली याचा उल्लेख असलेला कोणताही शिलालेख किंवा पुरावा मिळालेला नाही। ह्या विहिरीला बारमाही पाणी असते। पावसाळ्यात तर ही विहीर जमिनीच्या पातळी एवढी भरते। 4-5 वर्षे आधी ही विहीर पडक्या वास्तूसारखी गावाच्या कोपऱ्यात पडलेल्या अवस्थेत होती। बांधकामाचे चिरे हे सर्व एकमेकांपासून विलग झाले होते व आजूबाजूला खूप गवत माजले होते, पण आता येथील स्थानिकांच्या विशेष प्रयत्नाने विहिरीला तिचे हरवलेले वैभव पुन्हा मिळाले आहे। तर मित्रांनो, आपली ही सुंदर आणि ऐतिहासिक अशी चावीच्या हौलाच्या आकाराची जी विहीर आहे ती बघून झालेली आहे आणि खूप सुंदर अशी विहीर आहे। तुम्ही बघितलंच असेल, आतमध्ये नक्षीदार खूप सुंदर काम आहे। आतमध्ये मासे आणि कासव आहेत। त्या पाणी तितकंसं क्लिअर नाही आहे, म्हणजे पिण्यायोग्य नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये वगैरे ते पाणी स्वच्छ होत असेल मे बी। तर आता आपण इकडून परतीचा प्रवास चालू करणार आहेत। तर आणि इथून आपला पुढचा स्टॉप असणार आहे इथलं सुप्रसिद्ध असं कोंडेश्वर मंदिर। त्या कोंडेश्वर मंदिरामध्ये शक्यतो जून ते सप्टेंबरच्या दरम्यान जातात, कारण त्या टायमाला तिकडे धबधबे वगैरे खूप चांगले आपल्याला बघायला मिळतात। पण आता आपण आत्ता चालू आहे तिथलं तुम्हाला मंदिरही बघण्यासारखं आहे। तर चला आपला प्रवास चालू करूया कोंडेश्वर मंदिराकडेचा।
मित्रांनो, बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर भोज या गावाजवळ हे प्राचीन ऐतिहासिक कोंडेश्वर मंदिर आहे। हे अतिप्राचीन शिवमंदिर असून येथून आपल्याला मनतृप्त करणारी हिरवीगार डोंगररांग पाहायला मिळते व मंदिराजवळ असलेला अतिशय मनमोहक असा निसर्ग पाहायला मिळतो। पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य काही औरच असतं। महाशिवरात्री हा या मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव आहे। भगवान शिव यांना समर्पित असलेले कोंडेश्वर मंदिर हे दाट जंगलाच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन हत्ती मंदिर आहे। तर फायनली मित्रांनो, आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिराकडे, जे बदलापूरमध्ये ईस्ट साईडला आहे। खूप सुंदर असं मंदिर आणि खूप प्राचीन असं मंदिर आहे। तर चला बघूया। हे मंदिर अतिप्राचीन हेमाडपंथी शैलीतले असून काळ्या दगडांनी बनवले गेले आहे। मुख्य गर्भगृहाभोवती अनेक देवळेही आहेत। या मंदिराच्या परिसरात श्री खतेश्वर महाराज यांची समाधी पाहायला मिळते। मंदिराच्या मागच्या दिशेला धबधबा व तलाव पाहायला मिळतो। मंदिराच्या अगदी पाठीमागे एक विश्वासघात करणारा विभाग बॅरिकेड आहे आणि प्रवेश करण्यास सुरक्षित नाही। विशेषतः मुसळधार पावसात मुख्य मंदिराच्या सभोवताली अशी छोटी छोटी मंदिरे आहेत जी पाण्याखाली गेली तर तिथे प्रवेश योग्य नाही। तिथे कुंडही आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला
हे सुंदर कालिका मातेचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं. तसेच एक गणेश मंदिरही आपल्याला पाहायला मिळते. तर फायनली मित्रांनो, श्री क्षेत्र कोंडेश्वर हे सुंदर आणि प्राचीन असं मंदिर आपलं बघून झालेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. नक्की एकदा इथून व्हिजिट द्या. आणि ह्यानंतर आपण आता पुढे चाललो आहोत अंबरनाथील पांडवकालीन मंदिर, जे शिव मंदिर या नावाने ओळखलं जातं, त्या सुप्रसिद्ध मंदिराला व्हिजिट द्यायला. तर चला मित्रांनो, आपली जर्नी स्टार्ट करू. मित्रांनो, हे शिव मंदिर अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर तर बदलापूर रेल्वे स्थानकापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातलेच हे अतिशय सुप्रसिद्ध असलेले आम्रनाथ म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर. हे शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे अंबरनाथ येथील पांडवकालीन शिवमंदिराला व्हिजिट द्यायला. तुम्ही माझ्या मागे बघताय, खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप त्याच्यामध्ये छान छान नक्षीदार काम केलेलं आहे आणि खूप चांगला इतिहास आहे या मंदिराचा. तर चला हे सुंदर मंदिर बघूया. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजेच स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राजघराण्यातील मामवाणी राजाच्या काळात इसवी सन 1060 मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. 218 कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचाही समावेश आहे. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे. अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. या ठिकाणाचे मूळ नाव आम्रनाथ असे होते, ज्याचा अपभ्रंश होऊन ते अंबरनाथ झाले. हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमीज म्हणजेच जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे. हे एक भूमीज मंदिर असून ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे असे म्हटले जाते. देशातील 12 ज्योतिर्लिंगाइतकेच हे मंदिर जुने आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदी मंडप कालौघात नष्ट झाले, तरी मूळ मंदिर मात्र अजूनही टिकून आहे. सध्याचे असलेले मंदिर 2च भागात आहे, गाभारा आणि सभामंडप. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाहापूर्वीची पार्वती, शिवपार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती, चामुंडा, नटराज, कालिका माता, महिषासूर मर्दिनी, गणेश नृत्यमूर्ती, नरसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. त्यांनीच या शिवमंदिराची उभारणीचे कार्य सुरू केले, पण कौरव पाठलाग करत असल्यामुळे हे मंदिराचे काम अपूर्ण राहील. तर फायनली मित्रांनो, आपलं सुंदर असं शिवमंदिर बघून झालेलं आहे. खूप छान मंदिर होतं. कशी वाटली तुम्हाला आजची जी ठिकाणं होती ती, निकिता? मस्त, एकदम मजा. तर खूप सुंदर अशी ठिकाणं होती बदलापूर अंबरनाथ जवळची. तर नक्की या ठिकाणांना व्हिजिट द्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.